ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। राज्यभरातील पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र शेतकरी असाल, पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता 2 योजनांची ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्वांना यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्ही फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। यामध्ये बघा, नमो शेतकरी पीएम किसान पैसे एकत्र बघू शकता। नमो शेतकरी पीएम किसान योजनेची रक्कम आता एकत्र सुद्धा शेतकऱ्यांना सोडण्यात येणार असून यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही। कारण की आता नमो शेतकरी बघा, पीएम किसान एकत्र बघू शकता पैसे आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट बातमी जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। रोजच्या रोज महत्त्वपूर्ण ठळक अपडेट व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत।